असं असतं ते. तुम्हाला कळणार नाही बाबूराव, तुम्हाला कळणार नाही. तांत्रिक गोष्ट आहे ती. इलेक्ट्रॉनिक मध्ये कॉम्प्युटर असतं त्याच्यात. कस काय एवढ्यात विमानतळावर आलेल्या बायकांनी आल्या आल्या कोपऱ्यामध्ये वळकट्या दिल्या सोडून मोठमोठ्याने घोरायला आले. पोटे मामी मला भूक लागली. बस उघडलं का दुकान? तुम्ही काय दुष्काळातून उठले का रे सगळे? तेवढ्या ते सासूबाईने ऐकल्यावर अगं हे सुनबाई, हे पहा लेकरा बाळांना प्रवासामध्ये भुका लागत असतात, खाऊ घाल. आज परत पोरं मी उपाशी मारले का सगळे? आजपर्यंत सगळे पोरं उपाशी मारले का? नरड्याला नख लावलं त्यांचे. 4 लोक दिसली. तुम्हाला नाही म्हणलं काय? काय खाता रे दुष्काळ्या हो? लाडू खाता, करंजा खाता, चिवडा खाता का धपाटे खाता? ए म्हाळ्या हो, काय खाता? आम्ही सगळं थोडं थोडं खातो. खा मेल्याहून आयानी मोठ्या प्रेमाने पत्राळीचे तुकडे करून त्या पोरांना सगळं थोडं थोडं खायला घातलं. पोटे मचाक 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 करीत खात बसले. खाता खाता कंटाळले. अर्ध्याहून अधिक विमानतळ खरकट 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 खरकट. काही अरे बाप नाना, याला म्हणते भिताड आणि याला म्हणते जिमीन. आहे का कुठं पोपडा? ए दलिंदर, ह्या बाल्याला कुठेही न्या. पहिल्यांदा तो कोणाच्या घरात गेलं ते त्या घराचे तरी पोपडे न तो गावाचे तरी पोपडे पाहतो. भिकार चोट माणूस आहे. रे बिडी घे. अरे सिटी मध्ये आल्यावर आपण काय पाहायचं काय नाही पाहायचं याचं ज्ञान नाही तुला. ते विमानतळाच्या कोपऱ्यात पाहिलं का कसं चाललंय मोकळं चाकळं. त्या पाते अरे बापो पाना. याला म्हणते सिटी. ज्या गावात 4 चौघासमोर असं मोकळं चाकळं चालतं त्याला काय म्हणते? शिट्टी. ज्या दिवशी आपल्या गावात सुरू होईल गावाला सुट्टी. खूप शिकलेले माणसं आहे भाऊ. हे सगळं चालू असताना काही वराडी इकडे फिरतात तिकडे फिरतात. तेवढ्यात काशीनाथ ती पाहिलं बायका मोठमोठ्याने घोरायला. अरे काय चाललंय तुमचं? हे आंतरराष्ट्रीय ठिकाणी लोक येतात जातात, बरं दिसतंय. मोठमोठ्याने घोरतायत, मोकळं सगळं पडलं. उडव सगळ्यांना, उडा उडा म्हण. अरे थकलेच सगळे, पडू दे की. उठव म्हण. बरं उठवते, थांब, कडकड करू नको. मावशी, ए मावशी, मावशी, मोकळं चाकळं पडू नका म्हणे, बरं दिसत नाही. मामी, ए मामी, आंतरराष्ट्रीय घोरू नका म्हणे. हा राष्ट्रीय घोरलंच चालतंय.